नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करून लाभवंचित घटकांना न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयामुळे सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र निर्णयानंतरही महाराष्ट्र शासनानं अद्याप उपवर्गीकरणाची अंमलबजावणी न केल्यानं समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. मातंग समाजाला नोकरी, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांमध्ये अपेक्षित प्रतिनिधित्व मिळालेले नसल्याने सन 1980 पासून उपवर्गीकरणाची मागणी सातत्यानं करण्यात येत आहे. सन 2022 पासून विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि समाजातील मान्यवरांनी एकत्र येत सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या माध्यमातून हा लढा अधिक व्यापक केला आहे. या आंदोलनांतर्गत जवाब दो आंदोलन, दवंडी आंदोलन आणि जन आक्रोश महाआंदोलन यांसारखे विविध आंदोलनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. अहिल्यानगरमधील तमाम मातंग समाज, वाल्मिकी समाज, मादिगा समाज या सगळ्यांनी एकत्र येऊन मातंग समाजाच्या इथल्या सर्व पक्षातील नेत्यांचा यामध्ये सहभाग होता, सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता आणि भव्य दिव्य असा या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ हा महामोर्चा या ठिकाणी निघाला. 5000 पेक्षा जास्तची संख्या आणि विशेष म्हणजे आज वयोवृद्धांपासून बालकांपर्यंत सगळे या महामोर्चामध्ये सहभागी झाले आणि 1 ऑगस्ट 2024च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या समानतेच्या ध्येयावर हे आरक्षण उपवर्गीकरण त्वरित जाहीर करावं असा ह्या मोर्चाचा खऱ्या अर्थानं आमचा अट्टहास होता. आणि संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये महामोर्चा निघत आहेत आणि समर्थनार्थ आज आम्ही कलेक्टरला भेटायला आम्ही सगळ्याच सर्वपक्षीय नेते, सर्वपक्षीय आमदार, सर्व संघटनांचे प्रमुख या ठिकाणी जमलेलो आहोत. मागणी 100% पूर्ण होईल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या समानतेच्या आधारावर सुप्रीम कोर्ट चालतं आणि सुप्रीम कोर्टाचा हा आदेश आहे. आदेश इतर 5 राज्यांनीही सांभाळलेला आहे, पाळलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनीही आत्ताच नुकताच झालेल्या विधिमंडळामध्ये स्पष्ट सांगितलंय, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अभ्यास करून कुणीही दुखवणार नाही अशी भूमिका घेऊन आम्ही आरक्षण वर्गीकरण आम्ही जाहीर करणार आहोत. नाही, लक्षात घ्या की देश सार्वभौम आहे आणि प्रत्येकाला विरोध आणि त्याचबरोबर समर्थन करण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं ह्या मोर्चांना काही जण विरोध करतात, पण डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर जर आपण सर्वार्थांनी सगळ्यांनी वाचले तर समानतेचा अधिकार त्यांनी शिकवला आणि तोच अधिकार आम्ही मागतोय. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.